संभाजी राजांना मुघलांनी दग्याने पकडलं व त्यांना औरंगजेब समोर उभं केलं. औरंगजेब हा शंभूराजांना बघून रागातच बोलला. त्याच्या डोक्यात सर्व चक्र फिरत होतं. मराठ्यांनी मुघलांना दिलेल्या वेदना त्याच्या डोळ्यासमोर फिरत होत्या. शंभूराजांचा तो रुद्र अवतार बघून तो स्वतः घाबरला होता. औरंगजेबचा इतिहासकार साकी मुस्तद खान म्हणतो की ज्यावेळी शंभूराजांना पकडून आणलं त्यावेळी औरंगजेब राजांच्या समोर गेला आणि म्हणाला, इतका खजाना लुटला, इतके पैसे लुटले, ती लूट कुठे आहे? त्यावेळी राजांनी त्याचा अपमान केला. त्याने औरंगजेबचा स्वाभिमान जागा झाला आणि त्याला पाठी घडलेलं सगळं आठवलं. औरंगजेब म्हणतो, ज्यावेळी शंभूराज आणि शिवाजीराजे आग्र्याला आले त्यावेळी माझ्या दरबारातून दोघे पळून गेले. दुसऱ्या वेळेस आमचा शातीर आणि हत्तीसारखा ताकद असलेला दिलेर खान याच्यापासून शंभूराजे पळून गेले. परत ती चूक औरंगजेबला करायची नव्हती म्हणून त्याने शंभूराजांना कैद केलेल्या पहिल्याच रात्री त्यांचे डोळे काढले. जर डोळेच काढले तर तो पळून कुठे जाणार? अशा प्रकारे आपल्या शंभूराजांचे औरंगजेबने हाल केले.